ची महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। शिवसेनेचे नेते दीपक केसरकर थेट देवगिरीवर पोहोचले। देवगिरी निवासस्थानी नुकतीच राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीनंतर आता अजित पवारांची केसरकरांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एकीकडे बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे देवगिरीवर पोहोचले। त्यांनी अजित पवारांची तिथे भेट घेतली आहे, त्यांच्याशी संपर्क साधलाय, संवाद साधलाय। त्यामुळे आता ही नेमकी भेट कशासाठी घेतली, का घेतली असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित झाले। देवगिरी निवासस्थानी खरं तर आमदारांची बैठक पार पडत होती आणि ही बैठक संपली आहे। ची महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। शिवसेनेचे नेते दीपक केसरकर थेट देवगिरीवर पोहोचले। देवगिरी निवासस्थानी नुकतीच राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीनंतर आता अजित पवारांची केसरकरांनी भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एकीकडे बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर हे देवगिरीवर पोहोचले। त्यांनी अजित पवारांची तिथे भेट घेतली आहे, त्यांच्याशी संपर्क साधलाय, संवाद साधलाय। त्यामुळे आता ही नेमकी भेट कशासाठी घेतली, का घेतली असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित झाले। देवगिरी निवासस्थानी खरं तर आमदारांची बैठक पार पडत होती आणि ही बैठक संपली आहे।